नमस्कार लाडक्या बहिणींनो, आता लक्ष द्या. एक प्रश्न आहे. ओके, मला खूप कमेंटमध्ये महिलांनी विचारलेला आहे, जो की आहे मार्च आणि एप्रिलचे पैसे अजूनही आलेले नाही आहेत आणि खरंच 3,000 रुपये म्हणजेच 2 महिन्याचे पैसे आम्हाला एकत्र मिळणार आहेत का, ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि आज तारीख आहे 6 मे 2026. ज्या लाडकी बहीण योजनेबद्दल अपडेट आलेले आहेत ते आपण एक एक करून बघून घेऊया. ओके, आता सध्या सगळ्यात मोठा प्रश्न आहे की मार्च आणि एप्रिलचे पैसे अजून का आलेले नाही आहेत. तर अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही हप्ते पेंडिंगवर आहे सध्या, आणि काही ठिकाणी व्हेरिफिकेशन आणि KYC प्रक्रियासुद्धा सुरू आहे. त्यामुळेच पैसे खात्यात जमा होण्यास सध्या तरी उशीर होत आहे. ओके, म्हणजे ज्या महिलांनी KYC केलेली आहे कंप्लीट, आता तर तो दिवस संपलेला आहे. आता त्यांचं व्हेरिफिकेशन होणार, त्याच्यानंतर GR येणार आणि नंतर मग महिलांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात होणार DBTद्वारे. ओके, आता सरकारकडून काय संकेत मिळत आहेत ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, आता पेंडिंग हप्ते एकत्र देण्याची शक्यता आहे सरकारची. तर म्हणजेच काही महिलांना 3,000सुद्धा येऊ शकतात, काही महिलांना 4,500सुद्धा एकदम मिळू शकतात. 4,500 का? कारण काही महिलांना फेब्रुवारीपासूनसुद्धा पैसे मिळालेले नाही आहेत, जानेवारीपासून. ओके, त्यामुळे त्या महिलांना एकदम हप्ते 3 महिन्याचे 4 महिन्याचे येऊ शकतात. ओके, आता पैसे का अडकले याची मुख्य कारणे जर सांगायची झाली तर 3च आहेत. KYC पूर्ण नाही, आधार लिंक नाही, बँक खात्यात तांत्रिक अडचणी, त्यामुळे कित्येक महिलांचे याच कारणांमुळे पैसे अडकलेले आहेत. ओके, यामुळे अनेक महिलांचे पैसेसुद्धा थांबले आहेत. ओके, आता अनेक महिलांना मी एवढंच सांगेन की बँक खाते आधारशी तुम्ही लिंक आहे का ते सर्वात आधी तुम्ही चेक करा. ओके, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ही. ओके, KYC तुमची पूर्ण असेल तर कॉंग्रॅच्युलेशन्स, काही हरकत नाही. आणि जवळच्या CSC सेंटर ग्रामपंचायतीला तुम्ही भेट देऊ शकता जर तुम्हाला काय अडचण येत असेल लाडकी बहीण योजनेविषयी. ओके, ज्या फॉर्ममध्ये किंवा उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये अशी काय अडचण असेल तर तिथे तुम्ही भेट देऊन तुमचा प्रॉब्लेम आहे तो तुम्ही शेअर करू शकता त्यांना, नक्कीच तुम्हाला मदत भेटेल. ओके, आणि ही योजना महिलांसाठी खूप महत्त्वाची आहे. घर खर्चासाठी, छोट्या गरजांसाठी ही मदत कित्येक तरी महिलांना घर खर्चासाठी उपयोगी पडते, आणि त्यामुळेच पैसे उशिरा मिळाल्यावर अनेक महिलांना त्राससुद्धा होत आहे. ओके, सध्या तरी योजना बंद नाही, फक्त उशीर थोडासा झाला आहे सरकारकडून. लवकरच पेंडिंग पैसे मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. ओके, आणि कमेंटमध्ये काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला लाडकी बहीण योजनेविषयी तर मला नक्की सांगा, मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईन. आणि हा व्हिडिओ इतर महिलांपर्यंत नक्की शेअर करा. ओके, कारण कित्येक महिलांना काय लाडकी बहीण योजनेबाबत नवीन योजना आलेल्या आहेत किंवा नवीन अपडेट आलेले आहे ते माहीत नसते. त्यामुळे माझं चॅनल आणि माझा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, कारण की मी इथे रोज नवनवीन महत्त्वाच्या ज्या योजना असतात त्यांचे अपडेट असतात ते मी घेऊन येत असतो. ओके, त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.